नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. जयश्रीताई यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष व्याख्यान श्री स्वामी समर्थ आश्रमशाळा बेडग यांनी आयोजित केले होते. प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक गणेश शिंदे यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन विद्यार्थी व पालकांना केले. मुलांना घडवताना पालकांची जबाबदारी ही फार मोलाची असून पालकांनी मुलांच्याकडून मार्कांच्या अपेक्षेपलीकडे जाऊन संवाद साधला पाहिजे. या व अशा अनेक पद्धतीने उदाहरणे देऊन त्यांनी विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय अशोकभाऊ ओमासे, डॉक्टर चंद्रलेखा विभुते, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हा प्रमुख व बेडग ग्रामपंचायतीचे सदस्य विष्णुपंत पाटील, बिजलीमल्ल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मल्लिकार्जुन कंगुणे, माजी डेप्युटी सरपंच संभाजी नागरगोजे तसेच सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एक दिवस असा आला पाहिजे पोरांनो, तुमच्या नावानं तुमच्या आई वडील ओळखले गेले पाहिजे. उद्या तुमच्यापैकी जो कोण IPS ऑफिसर झालं, अशी वर्दी द्याल शाळेमध्ये कधी आलात तर, खांद्यावरती अशी राजमुद्रा असेल, सर तुम्हाला फोन करतील. आता मला आल्याबरोबर कोणीतरी सांगितलं, आमचा एक विद्यार्थी बघा तुमच्याच शाळेतला एक विद्यार्थी आता जेव्हा येतील ना असे सर त्यांना फोन करतील, ते आमच्या शाळेचा जरा प्रमुख पाहुणे म्हणून तुम्ही याल का कार्यक्रमाला. आणि काय रुबाब वाटेल त्या सगळ्या शिक्षकांना, अरे माझा विद्यार्थी इथं बेंचवर बसायचा, आता ऑफिसर झालाय, वर्दीमध्ये आलाय, असं आता स्टार बीर असणार इथे खांद्यावर. तरी जर त्यांच्या ऑफिसला गेलात ना, तिथे असे तिथं बोर्ड लागलेला असेल आणि त्यांना विचारावं याच्यासाठी त्यांनी काय केलं, इकडचा डोंगर उचलून तिकडे ठेवलाय का. त्यांनी त्यांच्या आयुष्यातली जी काही 5-10 वर्ष होती महत्वाची आयुष्यातली शिक्षणाची, गांभीर्यानं त्यांनी शिक्षणाकडे बघितलं. ते जर शिक्षणाच्या वयामध्ये टिंगल टावळ्या मस्करी इकडे तिकडे हिंडत फिरत बसले असते, आज असे रुबाबात पहिल्या खुर्चीवर येऊन बसले असते का. पण इथं या पहिल्या खुर्चीवर येऊन बसण्यासाठी आणि ती वर्दी अंगावर चढवण्यासाठी आयुष्यातली 5-10 वर्ष त्यांनी घाम गाळला असेल. आयुष्यातली 5-10 वर्ष त्यांनी त्यांच्या शिक्षणाकडे, अभ्यासाकडे गांभीर्यानं पाहिलं असेल, झोकून दिलं असेल स्वतःला, आणि म्हणून ते यश मिळालं. आज त्यांच्या वडिलांना, त्यांच्या आईला किती आव्हान असेल, अरे माझा पोरगा ऑफिसर आहे. आणि हा आनंद जर तुम्हाला तुमच्या पालकांना द्यायचा असेल, पूर्वी उद्या जर तुम्ही कलेक्टर झालात ना, लाल दिव्याच्या गाडीत बसून यायचे. आम्ही जेवढे आहोत, आम्ही तुमचे मुख्याध्यापक, शिक्षक, मी, आम्ही सगळेजण असे दारात उभे राहू तुमच्या स्वागताला. तुमच्या गाडीचं दार उघडायला पण शिपाई असेल. तुमच्या सहीनं एखाद्या माणसाचं आयुष्य बदलून जाईल, तुमच्या सहीनं एखाद्या गावाचं भविष्य बदलून जाईल. आणि तुम्हाला ते अधिकार प्राप्त करण्यासाठी स्वतःला झोकून द्यावा लागेल करिअरसाठी. अरे कलेक्टर झाला, अख्खा जिल्हा तुमच्या हातात आहे. उद्या जर मी काही काम बिम घेऊन आलो तर ओळख ठेवताल का नाही, हा करताल का काम काय आलं, हा म्हणतोय. पण याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, इफ यू वॉन्ट टू चेंज द सिस्टीम, फर्स्ट यू हॅव टू रीच देअर अँड देन यू कॅन चेंज इट.